खर्चायचे वांदे झाले, घरामध्ये किराणा नाही, गावागवत्रीला जायचं तर रुपया नाही. लाज नाही वाटत हा मुस्ता सारखा गावामध्ये हिंडतो, कामावर शेंदूर घालितो. खुशाल ते कांदे काढले, ते कांदे तिकडे त्या याच्या इकडे नेऊन टाकले. तर परत त्याच्याकडे जाऊन लक्ष द्यायचं काम नाही, काहीच नाही. सगळं जिडं तिडं पावा गजरीनीच करायचं, जिडं तिडं पावा गजरीनीच करायचं. मग हा काय कामाचा आहे? हा का काय गावाला वळू व्हायलाय का काय? काय माहिती. हा काय काय करते? काय करायची? हा? काय करायची? नाही काय बुकती भोकती म्हणजे काय कुत्री आहे का काय? मी सारखं दराजात बसेल, सारखं तोंड चालत राहत तो. मग लाज नाही वाटत आपल्याला? आपण सारखं गाव कोळपितो, सारखं गाव मग कोळपितो. आता माझी लाच काढते का? नाही, लाच काढते का? मग ते कांदे जावा त्यासारखा त्यानं काय केलं काय नाही पावा ना. मी म्हणत होते इकडं आपल्या आंब्याखाली पोळ मांडा, तर ती तिकडं नेऊन घातले ते कांदे. अरे इकडे काय नाही म्हणलं माहिती का? रानं मोकळे झाले का गुरडोर हल्ले तर त्या एक तर त्यांच्या इकडे सारखं उठ सूट सारखं पाहुणं रावळं, कुणी ना कुणी सारखं चालू, सारखे पिशा भरून देत असते. आपण काय पाहिलंय का? हा तो काय एवढा येणार का? त्याला त्याला कळत का वाट्याचा कुठे म्हणून? मी काल गेले होते सहा बाई. ट्रॅक्टर कांदे आपले. अहो, काल मला पापड करायचे, हा. तर मी गेले म्हणले लाटणं पळपट आणावा, तर एवढीच ती पवळ राहिली. 6 ट्रॅक्टर का एवढी दिसत आहे. ते उन्हा नाही काय ते हापसून बसले पोळी आता. अरे तुला काय लोकांवर एवढा विश्वास? तसं नाही हं? तो कसं एवढं दामाचं काम? मग आता काय करू? काही जावा, काही हिशेब लावा. गंज 1200-1400 रुपये भाव चालू आहे. काढावा ना ते ट्रॅक्टर थांब थोडा वाढू दे भाव वाढू दे. का? भाव वाढणार कवा सारे अख्ख त्यांना तळाबुडाशी वादारी केल्या हे युद्ध संपलं का? हा. लगेच भाव वाढत. त्या युद्धाचा आपला काय संबंध? मग कांदा बाहेर जाऊन नाही राहिला म्हणून. जाऊ दे ना बाबा, कमी भावात इकडं निदान जे पैसे लावले लागवडाला ते तर अरे ते निघते खर्च नाही. सुद्धा नाही सुटणार. हा काही येडपारा करते तू. मग आता ते युद्ध काय मा कांद्याला मुळ आलं का? मग आता सगळ्याला झालंय. अख्ख्या घनुगोताला वाटून द्यायचे ते कांदे. आजच्या शेतकऱ्याला झालंय का? तर तो त्याला आलंय. आणि त्याचं ते येडग पोर माहिती ना तुम्हाला? मग ते काय करते? हं? ते गावामध्ये त्या दिवशी कॅरेट मध्ये कांदे विकत बसेल होत. ते येड हा, चावडीवर. ते मग आपण जर एकत्रित कांदे करेले तर यांना सेपरेट कांदे कुठंच करेले. मग यांना काही लोकांचा वानवळा मागून आणतो, मग इकायला पाठी. नाही रे, ते सोसायटीत गेलो होतो. ते म्हणा सोसायटी बरा म्हणा. मग पण म्हणलं थांबा कांदे मग वापल्या. तुला काय जडपण झाली का इकणं ते कांदे? हा ना, काय करावं आता? हं? इथं बाजार नाही. सोसायटी काही दम काढी ना आता. बरं बाबा, मी एक सांगू का तुम्हाला? तुम्ही एक नाम केशव धरलंय. उठायचं 10-11 वाजता, आंघोळ केली तर केली, नाही केली तर नाही केली. कुशाल तोंडावरून पोचारा फिरवी, त्या चहा भेटला तर ठीक, नाही तर कुशाल अरे तुम्ही रोज आगोळ करताय ना ते आजच्या आवडत. काय फार गुराट वास सुटलाय बोकड्यावानी. हं? मारी त्यावरून अरे रोज तू पाठ फार घेतली ना. गुराट वास. माव मला मी इड बसेल असले इकडं तोंड करून, तरी तुम्ही मला वरले अंगून आलं. इड कळत का मा बोकुडा आला? हा का? हं? नीट बोल जाय. एवढं कुठं राहतं का असं? तुमचं खानदानच असंय बाय, मळक सार निवळ काळ काटेल वाणी राहते. हा ना? मी इतके तिडे बसेल होते तर तुम्हाला पाहूनच मी तोंड चालू केलं. मला बरोबर तिकून वास आला होता. मी म्हणले मा बोकुडा आला. हा, अहो काय वागा त्या काय नाही. हा, जावा जरास बोलावा ना जरास करमरीत का काही त्याने एकट्याने बरं, जीव एकटं. काढलाय. चल तू चाल मी चल दोघाही जाऊ. त्याला विचार घेऊ म्हणा बाबा आता विचारून त्याला काय घ्यायचं? ओपो टाकू काय म्हणायचं. त्याच्या एकट्याच्या बापाचे? अरे त्याला कष्ट करेल ना. पण आपण नाही करेल का? मग आपण हे करेल, त्याला विचारावं लागणार नाही का कधी ओपितो काय? मग आम्हाला कडकी बाबा काय हा. ते कांदे. मला सोसायटी भरायची मला. हा, चल पो कांदे काढ म्हणावते. हा. आम्हाला कडकी त्याच्या काय भरुशाव? चल तू चल पुढे चल. त्याच्या भरुशाव तो मला ट्विन गाभण नाक्य कांदे दिन वानवळ्यावर इकू. तुला कसं काय घाबरत तू? मग आज करू, आज भाव वाढला का इकू, उद्या भाव वाढला का इकू. त्याच्या भरुशावर मी का काही 9 महिन्याची गाभण राहू का काय? पण तो काय कर रे? मग काय करे? भरुशावर राहिले असते तर मा परपंच झाला नसता. नाही तू तू हा. तू का हे उगाचे ना कोणाचा असून वस्त्रीला बसू म्हणून मी वसिंद्रा अरे वाढा. हा. काय कर रे? तू का नाही तरी महाबळेश्वर राहिले. तू तो आली वाट चालूनच घेते ना. वाट चालून घेतली म्हणून तर 2-4 पोरं पाहिले का? नाही तर हा. पाहिले कोणापासून? नाही नाही, झालेच नसते का? हा? झालेच नसते. कसे काय झाले असते? हा हम्म? चवारी चौक झाला पाहिजे किती वाढ झाली तुला. गोड झाले म्हणजे झाले ना, कसे का वाईना? हा. हं? एकावरून वार जाईल. ते कसे काय जाईना? असं पाहत ते काही नाही. तुम्ही जरी त्यांचा बाप चांगला पाहिला होता, त्याच्यामुळे नाही तुमची सावली काय पडली. केलं तुला काय केलं? नवराच वाढला आणि दुसऱ्याची पायदास करून घेतली. मग देव लांब राहत नाही. काठी घेऊन नाही मारीत. बोळा महादेव राहतो नवरा. तो कसा घासा राग. हा मग असे टेस्ट नावाली.
तेव्हा भरोशावर राहिले हा. असते ना ते वारं जाईल का वाईना जाईल हा. बाबा. एक नाही कामाचं. तो मला अशीच घासायला हा. लावली इड उठ चाल बाद झाला चाल शहाणपणा तू नको नको करू. तू चाल हा, चाल. चाल शहाणपणा कधी हा. सुटला. नेक पुढे घे. पाटा वाटे गोल गोल भर पाहुणे ते पाहुणे आपल्याला गोल गोल भर वापायचा तू आणि आपल्याला एखादी कोटर पावशेर बोंबील घेऊन बोंबील का रे का मासले आणू ना. अरे काय मास ते आणतो ते कवर बस तू तुला तुला लय वाच सवय लागेल. अरे वाढेल मासले हा मास ते आणतो त्यांना काय राहते पुढं मोठकर माग शेपूड मध्ये काय खातो बोंबीला चांगली दान खाऊन. अरे एवढे काला पाऊस रे का आणणार का काही किलो 2 किलो का आपल्याला गाव जाऊ घालायचे का ए तोंड वाशनीर बस आला कनी काढावतं चांगलं काढाव तिच्या आईला कनी देवाना काय पाहिजे आम्हाकडे. बरोबर बरोबर अरे चांगलं काय कलर चांगलं चांगलाय काय कलर कलर चांगला आहे. कांदे लागले काय पाव म्हणलो हा हा लागत आहे काय पण काय हा नाही हा कॅरेट लावून बा नको बरं चांगले चांगली चांगली चांगले काही खराब नाही आहे ना नाही काय नाही एवढं का रे काल काय करीत होता तू गावात काल चावडी होतो कांदे इकित होता अरे बाई इकित होता ना अरे बरोबर आहे का महापौर अटॅक येते का काय महापौर वाणिगिरी जायते ये तो काढलं नसतं तर बरं झालं असतं हा, ये मा कांद्याला मुळ आलं का ये वाकडे तिकडे ये मा कांदे काढायचे मग इकायसाठी चोरायसाठी काढलं नाही का नाही पाहत आहे ते कांदे कसे काय पाहत आहे बघ काय काय? काल जाळी बरं ओपीत होता गावात तो आला विश्वास ना त्याच्यावर अरे शिरपत हा? कांदे वापरले त्याच्याकडे नाही नाही वापर काय ते मग नाही नाही ते खायला जाणार कोणा गावात हा जाळी बरोबर नाही त्याचं मावशी लागत होते ना हा. तेव्हा नाही खायला अरे जायचं. मग एकत्र कांदे तुला कळत अरे बाबा मावशीला की सुटला देत सुटला काकाला देत सुटला हे 6 ट्रॅक्टर आहे का आता एक- हा. हे काय झालं कांदे 6 ट्रॅक्टर आहे का अरे पुढे मग तुमच्या डोळ्यावर काय भात बांधले का तुम्ही इकडे चक्करला बाबूराव येत्या कांदे ना कांदे हा? वाळले वाळले हा पहिला म्हणजे ताजा कांदा तर मोठा होता ना डायरेक्ट 4-5 ट्रॅक्टर वाळूनच गेले एकच ट्रॅक्टर राहिला आणि तो बी खराब झाला का काय खाली लागला का काय तो पाहिला हा ठुलाय हा ठुलाय तो काय वाळला का की आणि तू काय रे बाबा काय नाही. तो काय काय नाही मी सहज आलो होतो त्याला म्हणलो चांगले चांगले मर म्हणलो मोंड्याचे हा तुला घरी नाही आला बोंबील आणायला ते म्हण जा म्हणून घेऊन हा आणि आपल्याला काहीतरी चांडाळा मी जाणे म्हणलं निवडा म्हणलो कांदे निवडून टाका कांदे- खरं या कानात काय करत हा त्याच्यामुळे त्याच्या कानातून ना सारखं ना सूट गळत राहतो काय मला ऐकायला येत नाही मला वाटलं तू काय म्हणला कांदे चांगले चांगले निवड हा इक आणि त्याचं काय घेऊन ये बुंबीला आणि मला म्हणजे ते पाय हा बोंबील अरे का रे बॉम्बल्या म्हणजे आमच्याच वावरात कांदे केले म्हटलं नको तिकडे आंबा काही टाकायला तो घराजवळ टाकू नाही ना छपत आहे ना मग तो बॉम्बलावर चालले का नाही नाही बॉम्बलावर चालले का अरे नाही नाही अजून हिशोब लावला का मार्केटला गेले कांदे तुला एक पटर आण म्हणलं मग माय बघलं म्हणलं बंगलं कांद्यामध्ये ना तो फुकट नाही बंगलं अजून गावात बागलं म्हणलं मी काय म्हणते अजून गावात कुठं कुठं पोळ लावेला असेल ना याची कांद्यांची नाही, आम्हाला दुसऱ्याचं काय करायचं का तो हे घरचं झालं बा अरे त्याच्या नको माग लागू दुसऱ्याचं काय चोरायचं कोणा करेल हे कष्ट कष्ट सगळ्यांनीच केलंय आपण हा का मग हे बाया हा रोजाना बोलवेल होता का मावर दाबायला बोलेल बरं ते जाऊन आपुनी म्हणतो आपुनी हा याला तर हात लय बारी बाळावला हा, मी तर होतो ना तुमच्यात भरली का कोणी हा, काय गं बाई? कांदे अगं मालक आलाय ना काय तुला काही आहे का नाही काय थोडं दामा नाही यायचं काय नाही, कांद्याची कोण भरून ठेवतो घेऊन जाणार हा संध्याकाळी आधार पडलं आता नको आता ती आली बडबड नको पैसे तर आधीच घेतले हम्म. हे कोण आहे पैसे घेतले आधीच हे कोण आहे आणि कांदे दिले नाही बाई दे आमचे भेटायला आलते त्यांना हा का ती तिकडे राहते मम्मीला मग तिकून तो कॉन्ट्रॅक्ट घेतला का लिस्ट तयार केली का कांदे कोणला लागत्या काय भावाना लागत्या नाही 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 तिकून फोन पेला पैसे पाठविते का बरं मी काय तो नाही. जाऊन मर जा एक काम करा कांद्याला बाजार कमी आहे. अजून 5-6 महिने ठोस कांदे तुम्ही तर 5-6 महिने म्हणून राहिले मला तर असं वाटतं पुढच्या वर्षी ना कांदे लागवड करूच इडच राहून देऊ पाव इकले ते इकले तो बाजार वाढला बाबूराव तो पैसे वाढतील त्यावर कांदे कमी कवाय ना नाही वाढा त्या कांद्या त्यावर जवळ भाव कमी आहे ना त्यावर हा टोकाळ काढीतच राहीन सारखा सोनाला दे अरे काय खाते तो सारखा
त्याच्या आईला त्याच्या कधी आंघोळ घालेले का नाही नको ना बनवू. सारखा खात येतोय तो नको नको बनवू. हे माणसं काय भांडत आहे? मी गेले बर कांदे चोरी हा. रे कांदे चोरी तो हा कांदे चोरले का? बरं मी काय तो खरं बोल नाही ते एका कांद्यात आडवा करीन. चोरले का नाही चोरले सगळं तिकडे का- नको पाहू. चोरले का नाही सगळं कर्मा पोर हात नको टाकू वाणिकिरीचा पोर आहे हे का त्याचे आता काय याच्या टायमाला नवसच कुठे केले होते काय अरे, माहिती. तसं नाही बाई आता काय सांगायचं हे झालं पांगशीच ते झालं त्याच्या आटलं दूध ते सारखं तोंड वाचायचं त्याच्या तोंडात बुचन घालून त्याचं तोंडच वाचून गेलं साबरवाडी देशात गेलो होतो आम्ही. याचा नवस फेडायला नवस केला होता तिने साबरवाडीला. साबरवाडी देशामध्ये हं, एक देव आहे हं. काय त्याचा नवस फेडायला साबरवाडी. मग त्याच्या वाटावर तो साबराचा चिक थोडासा चोळायचा ना म्हणजे त्याचे वट शटर असं बंद झालं असतं. अरे बाई त्याचं दुकानाच्या बाहेर फर्निचर चाललंय. देशाचं नाव आहे साबरवाडी. हं? तो देव आहे ना त्या देशाचं आहे. बरं मी काय तो आता काय करायचं काय निर्णय रे ते सांग. काय भाऊ हिशोब लावून घे हा? हा? हिशोब लावून घे अरे पुरी काय सुन भाई करणार आहे तो? काय तो जर काय नाही आणलं ती 4-5 रुपये ते देऊ टाक त्याला 400-500 का फोन पे टाक. मग काय देऊ आपलं काय विषय म्हणून अडचण असं तुम्हाला तर. अरे बा मला स्वतःसाठी भरायची मग बरं काय अरे ना. तुला हा भेटला कुठं तुला हे गावातच आहे. तो रक्त आठवायचं काम चालवलं का काय ये पाहू हे माझी बाईक मला लई बोल राहिली का तुम्हाला ना हिशोब लावून पैसे दे का तुला उंदीर गोळ्या घालू संध्याकाळी. तू आज फैसला कर नाही तर संध्याकाळी तुला जुराळाचं औषध नाही तर उंदीर गोळ्या. हा हो, मला पण मग मोर परत पैसे अडचणी ना मग कार वगैरे नाही तर कराटे तो नागपुड्या फवारू. पहिलं हं? लय तर चाललं मला अरे याच्याकडे तुमची वावर करीत तुम्ही किती नास्तिक लोक आहे मला अरे माहिती. तू तिकडे जाळ करतो आम्हाला नास्तिक सांग नास्तिक आहे आम्ही असं सांगू सुटलं. तू मोठा आस्तिक आहे. लोकांचे कांदे चोरून आणि बोंबीला आणायला लावून राहिला. अगं नाही ग आणि वरून- चोऱ्या करायचं का पैसे का तू कोणतं जाऊ दे तू नाही चोऱ्याचं काय नाही जाऊ दे, वावरात काय देतो बाबूराव हे पोर उठतो तेव्हा पाय वावरातले उपटून येरोळ काढत होता तू का याला कोण म्हणली येड आहे. हा? कोण म्हणाल या दस मुसळ्याला येड आहे म्हणून. नाही ते घाल येड आहे. हा, या शेरपय कुशाला कांदे चोरी तो. लय भारी माल निघाला होता रे हा 6 ट्रॅक्टर तू एवढा माल राहिला बरं तू विचार कर बाबराव एक त्यानं तेव्हा त्या दिवशी आपली ती शेळीची पाठ नाही का ती चोरून चालवली होती. तुम्हाला हे माहिती का? तो बाप कवलं तिला काय बापकू त्याला त्या शेळीला वाटलं बाई माझ्याच गागती का बोकुड गागतो. ती त्याच्या माग निघाली. आवाज काढून दाखव कसा गागायचा. ते बाय कसा ते पाय याला कोण येड म्हणाल. हा, मग याला येड कोण म्हणाल. सांगा हा होय ना यानं शेळीची पाठ चोरून चालवली नुसती आवाजावं. अगं तो लय चमत्कारी तरी म्हणलं हा दर रविवारी शिकणार बाजारात काल राहतोय 2 बोकडे घेऊन हा आणि तिसरा हा बोकड राहतो. त्यांना गावात आहे ना कोंबड्या ठेवल्या नाही कुकू 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 करून तू सगळं कोंबड्या कसं करतो रे ते पाय कसा कुदतो पाहिलं ना. हा कोंबडीला वाटत आपली सोय झाली. कोंबडी नीट त्याच्या माग त्याच्या मनात जर आणि याच्या येण्या लगेच त्यांना सुताळ्या बांधल्या का लगेच रविवारच्या बाजारात. त्याच्या मनात आलं ना तो गाडीचा आवाज काढून लगेच गाडी सुद्धा फरार करतो. नाही गाडी बिडी नाही ऐकतो आता तो पण ते उठतो म्हणतो शेळ्या कोंबड्या अरे तूच होता रविवारी आणि तो सारखं काय खाजितोय असं. काय रे बऱ्या खा जावा आज किती अंडे चोरले अंडे किती आणले चोरून बस बस 5 डझन लय झाली ही जाय अंडी 5 डझन. यो नका बाई बाया. आपला सुके संसार चालू आहे. सुखी संसार चालू आहे बाई चोऱ्या माऱ्या करू सोनाला करू. द्या ना काही अंडे हा? सोनाला नको कांदे. कांदे तिला तिला मुंबईला अंडे नको कांडे द्या. तिला मुंबईला न्यायचं का मुंबईला हा अंडे तिथे जाऊ बरं मी काय होतो जाऊ द्या उद्या परवा गोण्या घेऊन ना बरोबर टाकू आपण आता कोण्या तू आण तू आणि वापायला मी जातो लागलो सर हा आम्हाला हिशोब येत नाही ना दोन्ही नवरा बायकोला बरोबर. तू पण पट्टी आली का निम निम करून घेऊ हा हा पट्टी येईन बराबर. एक काम कर 500 रुपये दे घेतो गोणी घेऊन सगळं निम निम राहते ना हा निम निम राहते ना गोण्याचं म्हणजे चोऱ्या करायच्या टायमाला नाही निमा नाही, निमा. कोण्या तू आण सुतळी मी आणतो हा असं करा. हा मान एखादं किट सुतली का आला
गोण्याशिवाय काय कोण लोक अख्ख्या गावकऱ्यांच्या तिरड्या बांधायच्या का काय इड सुताळ्या एक क्विंटल आणायच्या एक किट बाई, करू का काय तुमच्या दोघांपासून सुरुवात तिरड्या बांधायला काय मग पुढच्या वर्षाला काम हा? होतं ना असं. पण काय नाही तो आणि चोरेल कांद्यामधून तू बांबू आण नाही रे, तिने मला सांगितलं जे नाही मारणी आले त्यांच्या बी तिरड्या बांधून तू तिने मला सांगितलं का मग मी त्याला सांगत असतो त्या आज असं असं करायचंय मग आम्ही दोघ जण राहतो चोऱ्या करायला नाही मी वापायला राहतो तो फक्त आणून द्यायला राहतो ये बरं मी काय म्हणतो तुम्ही चला आता आपण आहे ना रविवार पोत कांद्याचा सपाटा खाऊन टाकू. अरे मार्केटला भाव नाही कांद्याला. रविवार परवाच्या दिवशी आहे, आज निर्णय घ्या. आज गोण्याबारामध्ये मला गोण्या मोजून टुता येतील. गोण्याबारा आज खाली ठेवायचे ते कांदे. पण गोण्या कशा भरल्या तो बायको कुठे गेली? ना त्या दिवसात अर्धा बनवून जाते आज जाऊ दे, झाले तर झाले. हा? तो बायको मार गेली त्याला माझा कोणा कोणा मारायचे गोण्या तर आहे ना मी ते जण बरोबर. हा 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 एक नंबर चोर ना इडच थांबावा लागल. गजरे आपण दोघं इकडे थांबू ना, इकडे झोप वाटलं तर. हा आणि ते काय जागे तो परत झोपायला नाही बाबा, तू येतो असा पाटाकर इड यांच्यामध्ये येडे बुचन एवढे एक कुत्तील माव. तुला मी घरी जाईन, यांचा काय तुला तर भरोसा माहिती आहे. मला ही झोप लावते. हा याला माहिती झोप याला का मग तुला माहिती आहे मला झोप कशी आहे. कशी मला रेल्वे गेली तरी कळत नाही. तुला हा म्हणून म्हणतो तू जोडी थांब. मग हा, तुला तू तुला तुला गागाला तुला बघा. लोडच नाही ना काही, हा तुला लोडच नाही काही, त्याच्यामुळे तुला झोपच येईन ना बाबा. त्याच्यामुळे म्हणतो तू आणि मला घरी झोपून झोप नाही येणार. मा सारं चितपान डोळ्या पुढे कांदे जोडी थांब ना दिसतील. बाकी हा जोडी थांब. पका तू निकास ना बाबा, तुला काची झोप येते त्याच काळाने त्या झोपा पाय वाटुळ घातलं तो. थांबा थांबा पांघरणाची सोय मी करतो हा तुम्हाला पांघरणाची सोय मी करतो हा का हा थांबा त्याचे काय पैसे मग मला गोण्या आणायला? तिकडं तो आज आळकर गोण्या घेऊन येईन गोण्याभर. हा भरून ठेवा मी येते. हा? ए, आता कांद्याला हात लावायचा बाई. पैसे द्यायले हा किती दिले? किती रे? काय 1000 रुपये? 1000? हा 1000 रुपये. एक 1000 कोणीचे? रुपये एका गोणीचे. म्हणजे काय भाव लावला तुला? हं? काय भाव लावला? 20 रुपये. बोली भरून म्हणजे 2000 ना. याच्या बोच्या वाट आहे ना, मी बराबर 20 रुपयाने कांदे इकले ना, याचे बोंबील सुकट सारं पाडी ते. आणि तो आवाला आहे ना क्वाटरी काढी ते क्वाटरी. आणि तू ये रे गावामध्ये इकायला काही तो फर्निचर पाय कसं ठिश येते. हा देते शेटर मध्ये घालून. बघा जातीस किती पाहिजे. हा तेच फर्निचर दाखवू राहिले मी. बाप येतो पोरायचं. पॉलिश करेल पॉलिश बरं, आता फर्निचर. वत कांदे वत त्यांचे द्या नको बरं वत तिथे गेलो बरं लागलं तर वतल्या ना झालं तुम्ही म्हणत बघतो मा परत अपमान झाला का नाही? भाऊ तो काय अपमान नाही झाला परत बर परत. नको नको लोकांचे कांदे नको. हॉटेलवाला जा. बरं चला चहा बी पाहिजे तुम्हाला. नाही तो चहा नको काहीच नको बाबा, आम्ही चाललो. कर भाऊ. हा. आम्हाला जाऊ दे, तू गोण्या घेऊन तू ये. तुझी वाली काय लिस्ट असेल ना बाई, मुंबईला फोन कर. फोनवर विचारून घे किती किती गोण्या लागत त्या कोणाला. नाही तर मग आके पाठवायला का रे बा? एकच गोणी लागते. हा एकच गोणी एकच गोणी. तिच्या मावशी लागते. तू खात नाही का? खाते ना. मग मी तुला आधी घेऊन जायले. किती? आधी किती नेले आपण? काय 4 तर कोणी टाकला तर. आणि 5ची गोणी फक्त. पाय पाय ना? शेवटची गोण होती. म्हणजे 2 क्विंटल येणार नेले. हा खात्यात आपल्याच माणसं खात्या खायची वस्तू म्हणून नाही खाते. नाही वाटतच अरे राहायचं. बघा तो एकट्याचा भावला का तो? मी काय म्हणते आपल्याच गणुगोताला वाटून द्यायचं. काय बरोबर आहे बोलत आहे? तुमचं. इकू तवा इकू. तुम्ही नाही एखादी कांदे टोकरी खराब भरून झाले. नाही मला काय नको टोकरी तुम्ही एखादी टाकली. टोकरी दुबई केजी खा मी कालच 3 किलो आणले. आईला कांदे. शिरपत. टेकल्यावर घेण्यापेक्षा बरं. अरे 20,000 तो इकडे कांदे ठेवले आम्ही. बरं हा? आणि तू जर गोण्याची गोण्या वापर राहिला नाही ओपीत लाज वाटवेल लाज. मी वापर करतो या पण दुसऱ्याचे कांदे घेतो ओपीत. तुला मी म्हणले होते पण तू द्या ना म्हणे. याला काय मला अबुजारी. याला पुढच्या वर्षी वावरात नाही येऊन पाहिजे. दुसरा सरकारी पाहिजे मी वाट्यानं हो. आणि तुला नाही जाणार आता. चला घरी चला. चल. गंजीव काढला. आता पिता बरोबर झालं. मी काय तो आता त्यांचे आले डोळे हो. हा. आता आहे ना गोण्या भरू दे. ते हा काय मोतायला गेले तेवढं टायमात 2-4 गोण्या मी साईडला फेकितो. सडले होते म्हणा तिने फेकून. आणि गोण्या आणतानाच बाळताना ते ना गोण्या पैसे आणतो त्यांना सांगतो गोण्याला 30 म्हणजे 5 गोण्या लाटावता येतील आपल्याला. काढून ठेवा. येते मी. हा रिक्षाच घेऊन डायरेक्ट हा. आहे भरून ठेवा. भरून गेले. हा हा